नको म्हणू माझ माझ सार इथंच राहणार सार इथंच राहणार देह मातीला जाणार 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 नको म्हणू माझ माझ सार इथंच राहणार नको म्हणू माझ माझ सार इथंच राहणार धन मिळवशी कोट्यान कोटी संगे जाईना लंगोटी किंवा दुसरं प्रमाण तुका म्हणे ज्यांची धन संपत्ता एवढी सांगा ती कवडी गेली नाही म्हणून नको म्हणू माझ माझे सार इथंच राहणार सार इथंच राहणार देह मातीला जाणार 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 एकनाथ महाराजांनी गाथामध्ये ऐका शेवटचा बारोड 5 मिनिटं फ्रेश बसा फ्रेश भाषा कळते ना आमची भाषा सांगोलीची भाषा काय झाडी काय डोंगर काय हॉटेल समद वाक्य मध्ये आहे बोलणं कळावं पंढरपूर जगात प्रसिद्ध आहे तात्या मावशी आहे पंढरपूर जगात प्रसिद्ध आहे जगात अमेरिकेची एक महिला अमेरिकेची एक लेडीज पंढरपूर कसलाय बघायला आली एवढं नाव गाजलंय पंढरपूर कसलाय बघायला अमेरिकेची महिला आली ते मूर्ती नामदेव पैरी चंद्रभागा कैकाडी महाराजांचं मठ सगळं पंढरपूर बघितला आणि ती तिच्या भाषेत म्हणले अमेरिकेची महिला तिच्या भाषेत कशी वाव इट्स वंडरफुल वंडरफुल म्हणजे सुंदर आहे ती तिच्या भाषेत म्हणली कशी वाव इट्स वंडरफुल आपल्या दिगंची एक म्हातारी गेली ती वारीला नमोनम ती तिनं ऐकलं अमेरिकेची महिला म्हणते वाव इट्स वंडरफुल आपल्यातली म्हातारी म्हणली ए बाय ही वंडरफुल नाही पंढरपूर हाय बोलणं कळतं ना बोलणं कळावं चला मग नाथ महाराजांनी गाथ्यामध्ये थट्टा नावाचा भारूड लिहिलाय भारूड ऐकायचं बरं का बारीक भारूड ऐका थट्टा नावाचा भारूड लिहिलाय नाथ बाबा या भारूडातून म्हणतात अरे अशी अशी बघा ही थट्टा भल भल्या शिलावला या थट्टे न बट्टा बरीनो हे थट्टा बरीनो हे थट्टा भल भल्या शिलावला थट्टे न बट्टा तात्या दादा मावशी आपल्या शरीरामध्ये एक वासना आहे या शरीरात एक वासना आहे त्या वासना रूपी बाईला वासनेला नाथ महाराजांनी थट्टा शब्द दिलाय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये या शरीरातल्या वासनेनं वासनारूपी बाईनं थट्टेनं कुणा कुणाचं वाटोळं केलंय वासनेनं कुणा कुणाला भुरळ घातली या विषयाचा भारूड नाथ महाराजांनी लिहिलाय म्हणजे काय नाथ महाराजांनी त्यांची नावं सांगितली ती कुणाची वासनेनं कुणा कुणाला बाद केलंय त्यांची वासनारूपी बाईनं कुणा कुणाला बाद केलंय त्यांची नावं नाथ महाराजांनी या भारूडातून सांगितली नाथ महाराज पहिलं नाव सांगतात नाव कुणाचं वासनेनं कुणा कुणाला भुरळ घातली त्याचं पहिलं नाव घ्या अरे ब्रह्मदेव त्रैलोक्याशी शोधी स्वर्ग मृत्यू पाताळ या 3 लोकांची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव त्या ब्रह्मदेवाला सुद्धा वासनेनं सोडलं नाही बाईनं सोडलं नाही नाथ बाबा पहिलं नाव म्हणतात वासनेनं बाईनं कुणाला भुरळ घातली ब्रह्मदेवाला अरे ब्रह्मदेव त्रैलोक्याशी शोधी या वासनेनं हरवली त्या ब्रह्माची बुद्धी केली नारदाची नारदी बरी नो हे थट्टा मग थट्टा दुर्योधनाने केली पांचाली सभे माझी आणली गदे घाई मांडी फोडली बरी नो हे थट्टा म्हणून एक पैसेवाला होता मोठा माझा शेजारी सध्या विषय कळला ना महाराज विषय कळला
या शरीरातल्या वासनेनं कुणा कुणाला बाद केले, कुणा कुणाला भुरळ घातली, त्यांची यादी आहे. नाथबाबांनी सांगितलं. पहिलं नाव ब्रह्मदेव, दुसरं दुर्योधन सांगितले. म्हणून एक पैसेवाला होता मोठा माझा शेजारी, पण एका बाईच्या पायी, कुठल्या वासना रूपी, एका वासनेच्या पायी, एका बाईच्या पायी झालाय कर्ज बाजारी, बाईच्या पायी झालाय कर्ज बाजारी, या खड्ड्याच्या पायी झाला कर्ज बाजारी, या वासनेच्या पायी झाला कर्ज बाजारी. एक पैसेवाला होता माझा शेजारी, एक पैसेवाला होता माझा शेजारी, ओ बुलाती है मगर जाने का नाही. नाथबाबा म्हणतात वासनेनं कुणाला बोरं घातले, वासनेनं कुणाला बाद केले. नाथबाबा पुढचं नाव सांगतात. पहिलं नाव कुणाचं आहे? ब्रह्मदेव, ब्रह्मदेव. त्यानंतर दुर्योधन, त्यानंतर पुढचं नाव आहे का? अरे थट्टा गेली त्या शंभूपाशी, वासनेनं कलंक लावलाय चंद्राशी, आणि भगे पाडली इंद्राशी, बरी नो येई थट्टा, थट्टा रावणाने केली. ऐका आता सगळ्यातला विषय, सगळ्यांना माहितीतला विषय. रावण, रावण सगळ्यांना माहिती आहे. रावण, रावणाचं सगळं चांगलं चाललं होतं, सोन्याची लंका होती, सगळं आनंदात होतं. पण रावणाच्या मनामध्ये थट्टा निर्माण झाली, वासना निर्माण झाली. सीतामाईवर नजर गेली आणि सोन्याची लंका राख झाली. मग इथं नाथबाबा म्हणतात, रावणात, मग नाथबाबा म्हणतात बाईनं कुणाला बाद केले? वासनेनं. रावणाला सुद्धा बाद केलं, कुणी? वासनेनं. नाथबाबा म्हणतात अरे थट्टा रावणाने केली, सीतामाईवर नजर गेली, थट्टा गेली. नाथबाबा म्हणतात थट्टा रावणाने केली, नगरी सोन्याची बुडविली, थट्टा ज्याची त्याला भवली, आणि बरी नो हे थट्टा. रावणाला रामानं मारलं नाही, रावणाला रामानं मारलं नाही, स्वतःच्या शरीरातल्या वासनेनं रावणाला मारलंय. नाथबाबा इथं म्हणतात विषय कळला, विषय कळला. वासनेनं कुणा कुणाला बाद केलंय. पहिलं नाव ब्रह्मदेव, दुर्योधन, त्यानंतर शंभो, इंद्र, चिंद्र, पुन्हा रावण. एवढी मोठी मोठी माणसं त्या वासनेच्या नादाला लागली, बाद झाली. तू कुठल्या जा झाडा जा पालाय, चांगलं राहा, चांगलं वाग, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी राहा, हा संदेश नाथबाबा देतात. नाथबाराज म्हणतात अरे विराट राजाचा मेहुणा, नाम तयाचे किच खजाना, त्याने घेतले बहुतांचे प्राणा, आणि बरी नो हे थट्टा. अरण्यात होता एक भृगु ऋषी. तुम्ही म्हणसाला मोहिते महाराज ऋषी मुनींना तर त्या वासनेनं सोडलंय का नाही? ऋषी मुनींना तर वासनेनं सोडलंय का नाही? नाही महाराज, रामायणातला विषय आहे. इथं नाथबाबा वर्णन करतात. अरण्यात होता एक भृगु ऋषी, ही थट्टा गेली त्या भृगुपाशी, आणि ओढवून आणली अयोध्येशी, आणि बरी नो हे थट्टा, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा, बरी नो ये, बरी नो ये, बरी नो ये थट्टा, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा, बरी नो ये, बरी नो ये, बरी नो ये थट्टा, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा, बरी नो ये, बरी नो ये, बरी नो ये थट्टा, थट्टा दादा, बरी नो ये थट्टा, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये, बरी नो ये थट्टा दादा, बरी नो ये थट्टा. विषय कळला, विषय कळला का मावशी? विषय लक्षात आला का? कळला? वासनेने शरीरातल्या कुणाचं वाटोळ केलं? ब्रह्मदेव, दुर्योधन, इंद्र, चंद्र, रावण, अरण्यातला भृगु ऋषी. एवढी मोठी मोठी माणसं वासनेच्या हारी गेली आणि त्यांची माती झाली. मग तुम्ही म्हणसाला मोहिते महाराज वासनेनं कुणालाच सोडलं नाही का? वासनारूपी बाईनं कुणालाच सोडलं नाही का? सोडलंय. 4 जणांपर्यंत वासना गेली नाही. कोण आहेत 4 जण? एकनाथ महाराज त्यांची नावं डिक्लेअर करतात. कोण आहेत ते 4 जण ज्यांच्याजवळ वासनाच गेली नाही? कोण आहेत ते 4 जण? घ्या नावं. नाथबाबा म्हणतात या थट्टेपासून, वासनेपासून, बाईपासून सुटले 4 जण. शुक, भीष्म आणि हनुमान. 4था कार्तिक स्वामी जान. त्यांना लागला नाही या वासनारूपी बाईचा रे पट्टा. शुक, भीष्म, हनुमान
आणि चौथा कार्तिक स्वामी. या 4 जणांपर्यंत वासना गेली नाही म्हणून इतिहासात या 4 जणांची सुवर्णाक्षराने नाथ महाराजांनी नोंद केली. या भारुडाचा शेवट नाथ बाबा असा करतात, एका जनार्दनी म्हणे सर्वाला, या वासनेपासून भिवून तुम्ही चाला, नाहीतरी वासने घेऊन जाईल नरकाला, नाहीतरी थट्ट घेऊन जाईल की रे नरकाला. दादा, एक वचनी राहा, एक बानी राहा, एक पत्नी राहा, संदेश नाथ बाबांनी दिलाय. अरे एवढा मोठा रावण, एवढा मोठा रावण त्या वासनेच्या नादाला लागला. एवढ्या मोठ्या रावणाची माती झाली. तो कुठल्या झाडाचा पालाय? तो कुठल्या झाडाचा पालाय? चांगलं राहा, चांगलं वाघ, हा संदेश नाथ बाबा देतात. नाहीतर नरकंडाला गेल्याशिवाय पर्याय नाही. नाथ बाबा म्हणतात, एका जनार्दन म्हणे सर्वाला, वासनेपासून भिवून तुम्ही रे चाला, नाहीतरी वासना घेऊन जाईल तुम्हाला नरकुंडाला. तुला नशिबानं मिळतंय रे, तुला नशिबानं मिळतंय रे, तुझ्या कर्मानं जातंय रे. तुला नशिबानं मिळतंय रे, तुझ्या कर्मानं जातंय रे. तुला नशिबानं मिळतंय रे, पण कर्मानं जातंय रे. तुला नशिबानं मिळतंय रे, पण कर्मानं जातंय रे. तुला नशिबानं मिळतंय रे, तुझ्या कर्मानं जातंय रे. तुला नशिबानं मिळतंय रे, तुझ्या कर्मानं जातंय. तुला नशिबानं मिळतंय रे, पण कर्मानं जातंय रे. तुला नशिबानं मिळतंय रे, पण कर्मानं जातंय रे. तुझ्या कर्मानं जातंय रे, तुझ्या कर्मानं जातंय रे. कर्मानं जातंय रे, तुझ्या कर्मानं जातंय रे. तुझ्या नशिबानं येतंय रे, तुझ्या कर्मानं जातंय रे. तुला नशिबानं मिळतंय रे, पण कर्मानं जातंय रे. तुला नशिबानं, तुला नशिबानं, तुला नशिबानं मिळतंय रे, तुला नशिबानं मिळतंय रे, पण तुझ्या कर्मानं जातंय रे. अरे चंदनाचा व्यापार करणाऱ्या माणसाला, कोळशाचा व्यापार करणाऱ्या माणसाला चंदनाची लाकडं मिळावी, चंदन मिळणं हे कोळसवाल्याचं नशीब आहे. पण त्याला चंदन न ओळखता येणं आणि त्या चंदनाचा कोळसा करून विकणं हे त्याचं कर्म आहे. म्हणून तुला नशिबानं मिळतंय रे आणि तुझ्या कर्मानं जातंय रे. भंगाराचा धंदा करणाऱ्या भंगारवाल्याला, भंगाराचा धंदा करणाऱ्या भंगारवाल्याला सोन्याचा तुकडा मिळावा. सोनं मिळणं हे त्या भंगारवाल्याचं नशीब आहे. पण भंगारवाल्यानं सोनं न ओळखता येणं आणि सोन्याला भंगारात विकून टाकणं हे त्याचं कर्म आहे. म्हणून तुला नशिबानं मिळतंय रे आणि तुझ्या कर्मानं जातंय रे. म्हणून तुला नशिबानं मिळतंय रे, तुझ्या कर्मानं जातंय रे. तुला नशिबानं मिळतंय रे, तुझ्या कर्मानं. तुला नशिबानं मिळतंय रे, पण कर्मानं जातंय रे. तुला नशिबानं मिळतंय रे, पण कर्मानं जातंय रे. हा चला, शेवटचा मुद्दा आहे का? शेवटचा मुद्दा. मी प्रत्येक कार्यक्रमात शेवट हे करायला लागलोय, गरज आहे. इकडं मावशी फ्रेश बसा, फ्रेश. तुम्ही आजार आहे का? चला फ्रेश बसा. शेवटचा 1 मिनिट मुद्दा तुमचा आहे. मला म्हणा इकडं तुमच्या भागात, आता तुम्ही प्रत्येक भागातलं वेगवेगळं असताना तुमच्या भागात ती लग्नात वास्तुशांतीला 100-150 साड्या वाटायची पद्धत आहे का? पाहुणी चालल्यावर 100-150 साडी द्यायची पिशवीत आहे का? हाय हाय हाय. तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा महिला मंडळ, ती 100-150 साडी तुम्ही तुमच्या अंगाला कधी लावताय का? नाही. कशाला वाटताय? पद्धत चुकीची आहे, पद्धत बंद करा.
ती 100-150च्या साड्या वाटायची पद्धत चुकीची आहे. पद्धत पूर्ण बंद झाली पाहिजे. भिकाऱ्याकडे मोबाईल आहेत 50-50 हजारचं, भिकाऱ्याकडे आयफोन आहे भिकाऱ्याकडे, आणि ती तुमची 100-150 साडी कोण वापरताय का? पद्धत चुकीची आहे. पद्धत बंद करा. तुम्ही जी साडी पाहुण्याला देताय ती पाहुणी वापरत नाही, ती दुसऱ्या पाहुण्याला देऊन टाकत्या, दुसरी पाहुणी तिसऱ्या पाहुणीला. पद्धत चुकीची आहे. पद्धत बंद करा. हा, पद्धत बंद करा. कोण सुद्धा वापरत नाही ती पद्धत चुकीची आहे. पद्धत बंद करा. आता ऐका, कार्यक्रम संपलाय, मी जाणार आहे आता इथनं. सगळ्यांनी पुढे बसलेले ऐका. आता उद्यापासून या गावातल्या कुठल्या मावशीनं ती कुठल्या लग्नात वास्तुशांतीला 100-150ची साडी जर कुठल्या पाहुणीला दिली, ज्या हातानं तुम्ही साडी देणार आहे त्या हाताला लकवा मारणार. हा, तुम्ही 5000ची साडी द्या, लकवा मारत नाही, पण 150ची दिली तर लकवा मारणार. पद्धत चुकीची आहे. पद्धत बंद झाली पाहिजे. पण मला कळत नाही राहुल महाराज, एक मला मुद्दा अजून कळला नाही. आता ही महिला मंडळ एखाद्या लग्नात जातं, अक्षदा टाकतं, जेवण करतं, ओके. आता घरी जायला काय अडचण? आपापल्या घरी जायला काय अडचण नाही? हलत नाही, हलत नाही. काय करतंय? त्या नवरा नवरीच्या आई बापाला ओळखतंय. त्या नवरा नवरीच्या आई बापाकडे जाणार म्हणणार जाऊ गाव. कशासाठी सांगा बरं? कशासाठी? कशासाठी? साडीसाठी. मग ते आता पाहुणा सुद्धा जाऊ गाव म्हणल्यावर 100-150 साडी यांच्याजवळ देते. आता ही पाहुणी साडी घेणार, घरी येणार, आल्यावर दुसरं काय करणार नाही, दुसरं काय सुद्धा करणार नाही. ती साडी कसली दिल्या बघणार. पहिल्यांदा साडी कसली दिल्या, पिशवीतनं साडी काढणार, म्हणणार 150चा बोळा दिला. 150चा बोळा. मग ऐका, त्या पाहुणीने साडी दिल्यावर तुम्ही घरी येऊन काय म्हणला? 150चा बोळा दिला. मग तुम्ही जी साडी देताय पाहुणीला ती बी तिच्या घरी जाऊन तुम्ही बोळाच दिलाय म्हणत्या. म्हणून ती बोळा द्यायची आणि घ्यायची पद्धत बंद करा. पद्धत बंद करा, नाहीतर मगाच सांगितले हाताला लकवा मारणार. आणि दुसरा एक मुद्दा, आता लग्नात लग्न जमल्यावर ती पत्रिका प्रिंट केलेली घरोघरी जाऊन वाटायची गरज आहे का? समजा तुमचा पाहुणा आता पुण्यात आहे, इथनं पुणे 300 किलोमीटर आहे, मग पुण्यात जायचं का पत्रिका द्यायला? जायचं का? काळानुसार बदल करा. हे लाखाचं मोबाईल झालेत, लागाचं. एका सेकंदात ती जात आहे अमेरिकेत. त्यामुळे ती पाहुणा दारातच आला पाहिजे, पत्रिका समोरच दिली पाहिजे, हातानच दिली पाहिजे. ही पद्धत चुकीची आहे. पद्धत बंद करा. त्यानं व्हॉट्सअपला पत्रिका पाठवली, फोन केला, निरोप दिला, म्हणजे तो निरोप तुम्हाला मिळालेला आहे का? त्यानं समोरच यायचं असं काय? ही सुद्धा पद्धत काळानुसार बदल झाला पाहिजे. व्हॉट्सअपच्या पत्रिका, फोन हे स्वीकारा. आता ती एवढ्याला ही पद्धत बंद करून टाका. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.